त्याचा दोनच ओळीमध्ये अर्थ सांगते. संत जन्माला कुठे येतात, संत काय करतात, संत कसे असतात आणि संतांच्या दर्शनाला काय होतं, या चारही चरणाचा असा अर्थ आहे. कळाला तुम्हाला? संत जन्माला कुठे येतात, संत काय करतात, संत कसे असतात आणि संतांच्या दर्शनानं काय होतं, हा झाला अभंगाचा सगळा भावार्थ. विठ्ठल गोमट्या बीजाची गोमटीच फळे, शुद्ध बीज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी संत जन्माला येतात. आज प्रत्येकाला वाटतं अंधार होत चाललाय, अंधार होत चाललाय, दिवा पाहिजे, दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. मायबाप हो, शिवबा जन्माला यायला वेळ लागणार नाही, पण कुठेतरी निराई मुक्ताई जनाई जिजाऊ मा साहेब जन्माला घातल्या पाहिजे. पुत्र गर्भवासामध्ये असताना जिजाऊ मा साहेबावरती आल्या. पोटामध्ये गर्भ आहे, नुसत्या किल्ल्यावर येऊन थांबल्या नाही, घोड्याला टाच मागत गड किल्ले चढत आणि पोटावरून हात फिरवत, बाळा बाळा तुला त्रास व्हावा म्हणून मी गड किल्ले चढत नाहीये, उद्या तुला हे गड किल्ले चढायचे, नुसते चढायचे नाही तर लढायचे, नुसते लढायचे नाही तर जिंकायचे. आणि मायबाप हो, तो सोन्याचा दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी हजारो वाघांचा काळीज घेऊन छत्रपती शिवबाराजे शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आले. एकच राजा तिथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतेकर किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतेकर किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतेकर किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं माझ्या राजाचा, माझ्या देवाचा, माझ्या देवाचं नाव गाजतेकर किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतेकर किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतेकर किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतेकर किल्ल्याच्या दगडावर. आपल्या या गावाला चहूकडून किल्ल्यांचा वळसा घातलेला आहे, वळसा. या पुण्यामध्ये एवढे किल्ले आहेत ना, विचारायची सोय नाही. पण हे किल्ले कुणामुळे आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहेत. आज बाईच्या कपाळाला कुंकू, मंदिराला कळस, अंगणात पवित्र तुळस आणि हा भगवा ध्वज कुणामुळे दिसतोय? तर तो राजांमुळे दिसतोय. मायबाप सोपं नाहीये. एक वेळ अशी आली होती, पुरंदरचा तह झाला, मिर्झा राजा जयसिंग सोबत पुरंदरचा तह झाला आणि पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजा जयसिंगला 23 किल्ले देण्यात आले, 4 लाख होणांचा प्रदेश देण्यात आला. मातीचे गड किल्ले जातायत याचं राजेंना दुःख अजिबात नव्हतं. दगडा मातीचे गड किल्ले पुन्हा जिंकता येतील, पण दुश्मनाच्या तावडीमध्ये, दुश्मनाच्या ताब्यामध्ये आपला पोटचा पुत्र 9 वर्षाचे बाळ शंभूराजे दुश्मनाच्या ताब्यात ठेवले होते. असा कोणता बाप आहे हो, आपला पोटचा पुत्र स्वराज्यासाठी दुश्मनाच्या ताब्यात ठेवणारा पहिला बाप म्हणजे राजे शिवाजी. ठेवलं ना. 9 वर्षाचे बाळ शंभूराजे दुश्मनाच्या ताब्यात आहेत, गड किल्ले दुश्मनाच्या ताब्यात आहेत आणि आता पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करायचंय.
पण राजे खचले नाहीत. राजांनी 11 पगड जातीचे मावळे एकत्र केले आणि संपूर्ण मावळे आणि राजे असे प्राणपणाला लावून लढले की 350 किल्ल्यांवरती पुन्हा एकदा भगवा ध्वज फडकवला. भगवा फडकला भगवा 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 राजमाता जिजाऊंची होती. हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालंच पाहिजे आणि त्यासाठी जिजाऊ मासाहेब पुण्यामध्ये आल्या. पण पुण्यामध्ये आल्यानंतर शांत कधीच बसल्या नाहीत. लोकांना मरण सोपं झालं होतं आणि जगणं अवघड झालं होतं. लोक राना वनात मिळेल ते खात होते आणि जगत होते. राजमाता जिजाऊंनी सांगितलं, माझा शिवबा तुमचं नेतृत्व करेल. तुम्ही या गावामध्ये या, वाड्या वस्त्या ताब्यात घ्या. लोक गावात आले, वाड्या वस्त्या ताब्यात घेतल्या लोकांनी. पण खायचं काय? खायचं काय? तर त्यावेळी शेतकऱ्यांना मोफत धनधान्य देणारी स्वराज्य नावाची संस्था 1630 मध्ये राजमाता जिजाऊंनी स्थापन केली. धनधान्य पेरलं, सोन्यासारखी कणसं लगडली. पण आता जसा बिबट्या धुमाकूळ घालतोय की नाही, तसाच धुमाकूळ जंगली जनावर घालू लागली. करायचं काय? राजमाता जिजाऊंनी एका दगडात 2 पक्षी मारले. एका दगडात 2 पक्षी मारले. कसे? जो कोणी या जंगली जनावरांचा बंदोबस्त करील त्याला सोन्याचं कडं देण्यात येईल. सोन्याचं कडं म्हणल्यानंतर तगणीमांड जिगरबाज मावळे पुढे सरसावले. काय? जंगली जनावर वाघ सिंह यांचा बंदोबस्त केला तर काय भेटणार आहे? सोन्याचं कडं. पुढे हीच तगणी जिगरबाज मावळे स्वराज्याच्या कामी आलेले आहेत. बघा, सोन्याचं कडं. आऊसाहेबांनी सांगितलंय, शेताचा बंदोबस्त करा, काय भेटणार आहे? सोन्याचं कडं. एक तगडाबांड मावळा वाघाची शिकार केली आणि रात्री 1 वाजता वाघ खांद्यावर टाकून काय किल्ल्यावर आला. आऊसाहेब आऊसाहेब वाघच पकडून आणलाय. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात ही जात. माय बाप हो, सोपं नाहीये. आणि पाठीवर वाघ, तोही मेलेला. जिवंत वाघ पाठीवर आणता येईल? आऊसाहेब आऊसाहेब कुठे आहेत? आऊसाहेब कुठे आहेत? रात्रीचे 1 वाजलेले. प्रधानजी पुढाले. आऊसाहेब झोपलेले, सकाळी ये. नाही नाही, आऊसाहेबांची गाठ घेतल्याशिवाय जायचं नाही. काय गोंधळ हाय म्हणून आऊसाहेब पुढाले. काय
पगार काय म्हणतो? अहो साहेब, तुम्ही सांगितलं होतं ना जंगली जनावरांचा बंदोबस्त केला तर सोन्याचा कडा देण्यात येईल. बघा वागा चाललाय बघा. नुसतं शेपूट जरी आणलं असतं ना तरी सुद्धा सोन्याचं कडं दिलं असतं. विश्वास नव्हता का तुझा? अहो साहेब विश्वास होता हो. सोन्याच्या कड्यासाठी मी आलोच नाही. खरं सांगू अहो साहेब सोन्याच्या कड्यासाठी आलोच नाही. तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना 1000 हत्तींचं बळ येतं अहो साहेब. सोन्याच्या कड्यासाठी नाही आलो अहो साहेब, तुमच्या कौतुकाच्या थाप्यासाठी आलोय. कोण म्हणतं स्वराज्य तलवारीच्या पात्यावर निर्माण झालं? स्वराज्य तलवारीच्या पात्यावर नाही तर कौतुकाच्या थाप्यावर निर्माण झालं. आणि आऊसाहेब पुढे सरसावल्या. काय का पोरा, नाव काय तुझं? तानाजी म्हणतात मला. तानाजी उमरड गावचाची तानाजी मालुसरा. जो तानाजी मालुसरा तेव्हापासून जिजाऊ साहेबांचा झाला तर मरेपर्यंत स्वराज्यासाठी लढला. गड आला तोच तो तानाजी. आणि ही पुण्याई स्वराज्य निर्माण होण्यामध्ये खरी पुण्याई कुणाची असेल तर राजमाता जिजाऊंची आहे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. तो बापाचा बापा वागशीला जन्मला. तो बापाचा बापा वागशीला जन्मला. बाबाचा बापा वागशीला जन्मला. बाबाचा बापा वागशीला जन्मला. वागशीला जन्मला. वागशीला जन्मला. जशी जिजाऊ आपण विसरू शकत नाही तशीच ती साऊ सुद्धा विसरून चालणार नाही. माझ्या शिक्षणाची गंगा श्री सावित्रीबाई फुले त्यांनाही विसरून चालणार नाही. आज हे व्यासपीठ ज्यांच्यामुळे प्राप्त झालं ती माझी शिक्षणाची गंगा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहेत. सावित्रीबाई फुले शिकलेल्या नव्हत्या, पण ज्यावेळी लग्न झालं आणि पतिदेव महात्मा फुले शिकलेले, शिक्षणाचं महत्व जाणणारे. महात्मा फुले म्हणतात विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. अविद्येमुळे काय होतं हे महात्मा फुलेंनी जाणलं होतं. या समाजाला पुढे न्यायचं असेल तर या समाजाला खरी गरज कशाची आहे तर विद्येची आहे. म्हणून महात्मा फुलेंनी अगोदर काय केलं? अगोदर स्वतःच्या पत्नीला शिकवलं. याला म्हणतात जोडी. याला काय म्हणतात? जोडी. नाही तर आजकालची जोडी आहे. कसं सांगू तुझं माझं नातं? आणि तू दवबिंदू तर मी गवताचं पात. नाही का लाट टाकावं थोबड फोडा. हा अगर समाजासाठी काहीतरी केलं तर ती जोडी आजीवन अमर ते अमर. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची जोडी आजीवन आतापर्यंत आपण नाव घेतो का? जिजाऊ साहेब शिकलेल्या नव्हत्या, पण आपल्या पतिदेवांकडून शिक्षण घेतलं आणि मुलींना शिकवायचा निर्णय त्यांनी घेतला.
1 जानेवारी 1848 मध्ये भिडे यांच्या वाड्यात त्यांनी पहिली शाळा काढली आणि मुलींना शिक्षण देणं त्यावेळी नकार होता. सावित्रीबाई शिकवण्यासाठी गेल्या की लोक त्यांच्या अंगावरती शेण माती फेकायचे की ही काय करते, मुलींना शिकवते, ही धर्मभ्रष्ट आहे, ही संस्कृती भ्रष्ट आहे म्हणून लोक शिव्या द्यायचे. पण मागे घाबरल्या नाही, त्यांनी त्यांचं कार्य चालूच ठेवलं. महात्मा फुलेंनी सुद्धा स्वतःचं कार्य चालूच ठेवलं. कोट्याधीश श्रीमंत असणारे महात्मा फुले होते, पण सामान्य लोकांसाठी शाळा काढल्या. आणि आता पाठीमाग महात्मा फुलेंची जयंती झाली हो. साधा फेसबुकला महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन टाकलं ना तर लोक लाईक करायला घाबरतात. पण तोच एखाद्या नटीचा नंगा पुंगा फोटो असू द्या, किती लाईक येतात बघा तुम्ही. काय समाजासाठी कार्य करणाऱ्या माणसाला तुम्ही लाईक करत नाहीत? त्यानं उभं आयुष्य समाजासाठी खर्च केलं. जसे महात्मा फुले आहेत तसेच आपल्याला संविधान बहाल करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा आपण विसरून चालणार नाही. देशाचं संविधान लिहिण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या आयुष्यातले 2 वर्ष 11 महिने 18 दिवस खर्च केले. अहो इथं 1 दिवस कोणी कोणासाठी द्यायना, 1 तास कोणी कोणासाठी द्यायना. आम्हाला 1 तास उशीर होत होता तर तुम्ही चालून घ्यायनात. घेऊ लागले, घेत होते काय करते, घेतलं चालून घेतलं, त्याबद्दल तुम्ही आभारच मानते. पण आपल्या आयुष्यातील 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान लिहिलं. पण त्या संविधानाचा आपण काय फायदा घेतो? कीर्तन ही कॉमेडीची जागा नाहीये. मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगण्यासाठी आले. माझ्या शिक्षणाची गंगा सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देशासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली ते भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस या सगळ्यांची नावं घेऊन बेबीच्या देठापासून तुम्हाला जागा करण्यासाठी आले. आज आपल्या मावळ भागामध्ये कालचीच घटना आहे. कालचीच 5 वर्षाची चिमुरडी, 35 वर्षाचा विवाहित पुरुष, काय घटना घडतायत विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चाललंय काय महाराष्ट्रात, चाललंय काय आपल्या भारतामध्ये. सोलापूरची ती आर्या बाळ 5.5 वर्षाची चिमुकली, तिला न्याय नाही मिळाला. त्यानंतर लगेच मालेगावची यज्ञा बाळ 3.5 वर्षाची चिमुकली, तिलाही न्याय मिळाला नाही. चाललंय काय या भारतामध्ये. संविधान लिहिणारे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय वाटत असेल त्यांना? कशासाठी संविधान लिहिलं, कशासाठी कायदा लिहिला? आज हा कायदा कुणाच्या ताब्यात चाललाय? चाललाय काय कायद्यात? हा कायदा जर नेते लोकांच्या ताब्यात असेल, कायदा जर मंत्री लोकांच्या ताब्यात असेल तर तुमचा आमचा फायदा काय? फक्त बलात्काराच्या घटना घडल्याच्या नंतर तुम्ही आम्ही मेणबत्त्या पेटवायच्या, आंदोलन करायची, रडके स्टेटस टाकायचे, हेच का आपलं कर्तव्य? आपल्या मुली बाळींना न्याय मिळणार कधी हेच सांगताय का आपलं संविधान? यासाठी आपल्या नेत्यांनी प्राणाची आहुती दिली का? ते नेते म्हणत असतील मी कुणासाठी मेलो? किती भ्रष्ट सरकार आलंय हे आणि कधी न्याय मिळवून देईल? माझ्या आया बहिणींना जोपर्यंत न्याय मिळवून भेटत नाही तोपर्यंत संविधानाला बाधाच आहे. हे भ्रष्ट मंत्री संविधानाला कलंक कलंक म्हणून बीज जन्माला घालायचंय आपल्याला. प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा शिवबा जन्माला यावा, माझा मुलगा भगतसिंग जन्माला यावा, पण कुणाला वाटत नाही आपलं मूल आमदार असावं, आपलं मूल खासदार असावं. खासदार जन्माला यावा दुसऱ्याच्या घरी, आमदार जन्माला यावा दुसऱ्याच्या घरी. रोज मृत्यूशी झुंज आहे. चांगल्या व्यक्तीला मृत्यूशी झुंज आहे, वाईटाला अजिबात नाही. वाईट उलटा एकावर चढ येत
अनेक वाईट कृत्य करत चाललाय. पण चांगल्या व्यक्ती जन्माला येण्यासाठी काय करावं लागेल? बीज शुद्ध लागेल. त्यावेळी जन्माला येणारी फळं सुद्धा शुद्ध येतात. अभंगाचं प्रथम चरण. शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. बीज कसं लागेल हो? शुद्ध लागेल. मी म्हणते नेते भ्रष्ट होऊ द्या, पण ही जागा तरी भ्रष्ट होऊ द्यायची नाही आम्हाला. आयोजक असतीलच इथं बसलेले. मी आयोजकांना विनंती करेन, आपल्या गावामध्ये एक सोडून दोन दोन तमाशे बोलवा. आपल्या गावामध्ये एक सोडून दोन दोन तमाशे बोलवा, पण सप्ताहाचा तमाशा करू नका. या जागेवर ही नागडांची जागा आहे, हे व्यासपीठ आहे, आणि ह्या व्यासपीठाचं पवित्र आपण ठेवलंच पाहिजे. ही जागा तरी भ्रष्ट नाही झाली पाहिजे. आज काय काय प्रकरण घडत चाललेत. समाज सुधारण्यासाठी बोला ना तुम्ही, नेते सांगा, समाजाबद्दल सांगा, पण विनोद या जागेवरती नकोय. आज मी तुम्हाला सांगितलं, बलात्कारी खून करतोय, बलात्कार करतोय, न्याय भेटत नाही. पण दुसरं कारण त्याचं मी तुम्हालाही सांगणार आहे. हे बलात्कार का होतात? तर जसे त्याला न्याय लवकर भेटत नाही, तसं त्याला कारणीभूत आम्ही महिला सुद्धा आहोत. आम्ही महिला सुद्धा आहोत. जसं मीडियावर पैसे मिळू लागले, तसतशा
आमच्या महिला अधिक उघड्याच व्हिडिओ बनवू लागल्या. अंगावरती कपड्यांची काही मर्यादा असते ना, का मर्यादा तोडली तुम्ही? का पुरुष लोक विचारत नाहीत आपल्या पत्नीला? मीडियावर व्हिडिओ बनवणाऱ्या पत्नीला पुरुष लोक का विचारत नाहीत? अशा उघड्या नागड्या व्हिडिओ बनवून ज्या लोकांचा वय नाही, 70 वर्षाचे म्हाताऱ्या चेकाळल्यावानी व्हिडिओ पाहतात. आधीच वय 35 झाला मुलाचं. 35 वय झालेल्या मुलाला पत्नी भेटत नाहीये, बायको भेटत नाहीये. 50 लाखाची गाडी, कोटीचा बंगला, कोट्यावधीची इस्टेट, पण त्या मुलाला पत्नी भेटत नाहीये. लाखोचा फोन त्या मुलाच्या हातामध्ये, फोन मध्ये तो व्हिडिओ लावतो आणि व्हिडिओ लावला कीच तसा व्हिडिओ होतो. जर या पुरुषांच्या भावना जागृत कोण करीत असेल तर विकृत व्हिडिओ बनवणाऱ्या महिला बनवत आहेत. महिला म्हणून महिलांनी सुधारला पाहिजे. नाही झाशीची गाणी होता आला तरी चालेल. नव्या युगाच्या नव्या मुली आम्ही, नव्या युगाच्या नव्या मुली आम्ही, नव्या युगाचे नवे गीत गाऊ. नाही झालं झाशीची गाणी तरी चालेल, नाही झालं झाशीची गाणी तरी चालेल, पण नक्कीच होऊचे जाऊ, नक्कीच होऊचे जाऊ. आपल्याला जिजाऊ होता आलं पाहिजे. आपल्याला शिवबा जन्माला आणायचा आहे. आपल्याला पुढील पिढी घडवायची. आपल्या समोर आदर्श आहे. जिजाऊ मासाहेब आहे, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आहे, अनेक आदर्श महिला आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आपल्याला समाज घडवायचा आहे. नुसता समाज घडवायचा नाही, समाजामध्ये आपल्याला परिवर्तन घडवून आणायचंय. हा समाज बदलायचा आहे. समाजामध्ये प्रत्येक पुरुषाला दिसणारी बहीण, दिसणारी प्रत्येक स्त्री बहीण वाटली पाहिजे. बहीण. छत्रपती शासन लागू झालं पाहिजे. त्यावेळी मी आजचं नाही सांगत, त्यावेळेच सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक पाटील होता. पाटील दादांना माहिती असेल, गुजर पाटील. गुजर, त्या गुजर पाटलानं एका बाईची छेड काढली. छेड. राजा म्हणतात पाटलाला पकडून आणलं ना, पाटलाला पकडून. आणि पाटलाला पकडून आणल्याच्या नंतर भर सभेमध्ये राजांनी सांगितलं, या पाटलाचा काय करा, चौरंग करा, चौरंग. गुजर पाटील म्हणतो, राजा तुम्ही गाजा असाल, पण मी पाटील हे पाटील. आता त्यावेळेचा पाटील म्हणजे आजचा सरपंच. राजे म्हणतात पाटील आहेत म्हणूनच चौरंग करून वेशीवर टांगायचं आहे. अरे पाटलाची ही अवस्था राजांनी केली तर सामान्य माणसाची काय अवस्था होईल? जर पाटील वेशीवर चौरंग करून टांगलाय तर सामान्य लोक आई बहिणीकडे वाकड्या नजरेने बघतील? अजिबात नाही. ताकद होऊ शकत नाही, धाडस होऊ शकत नाही. धाडस. छत्रपती शिवाजी महाराज सैनिकांना सांगायचे, हे बघा, लढताना बाया, बापडी आणि म्हातारी माणसं जर दिसली तर मागं हटायचं, मागं हटायचं. आयुष्यभर स्त्रीचा सन्मान करणारा एकच राजा होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्हाला कोण जय म्हणलं होतं? कशाला जय म्हणले तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराज की जय. नको म्हणलं तरी यांच्या मुखातून जय येतोय. जणू काय छातीतच ते नाव कोरून ठेवलंय का कपाळावर ते नाव कोरून ठेवलंय का जन्माला आल्या आल्याच त्या नावाचा उदो झालाय तेच कळत नाही. अहो, प्रत्येक स्त्रीला मान सन्मान दिला. माझा राजा स्त्री नाचवणारा नव्हता तर स्त्री वाचवणारा होता, वाचवणारा. आणि आज माझ्या महाराष्ट्रात चाललाय काय? गणपती समोर लावणी डान्स.
बाई बाई असेल, पोटासाठी नाचत असेल, तर तुम्ही पाटील आहेत ना, द्या ना तिला. तू नाचू नको, मी तुझा भाऊ आहे आणि तू माझी बहीण आहे, ही माझ्याकडून तुला बिदागी तशीच घे. का का तुमचं काळीच तसं होत नाही? का बाया नाचवता? बाया नाचवता नाही तर बाया वाचवता आल्या पाहिजेत, वाचवता. आणि राजांनी तेच केलं. एक सांगू, जेव्हा शाहिस्ते खानाची बोटं छाटली ना, बोटं, त्यावेळी त्या शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाजवळ पळत पळत आली. भाई भाई, शिवाजी महाराजांचे मावळे ना, त्यांनी माझ्या मुलीला पकडून नेलाय, मुलीला. तर शाहिस्ते खान म्हणतो, अगं वेडी आहे का वेडी? त्या मावळे तुझ्या मुलीला नेणारच नाही, आणि चुकून नेलं असेल तर साडी चोळी बांगडी करून तो राजा तुझ्या मुलीला वापस पाठवील, वापस. दुश्मनाने ग्वाही द्यावी, दुश्मनाने. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, निधन, ही बातमी औरंगजेबाला कळाली. त्यावेळी तो औरंगजेब म्हणतो, हे खुदा, हे खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. माँ बहनों की इज्जत करने वाला सबसे बड़ा योद्धा तुम्हारे पास आ रहा है, तुम्हारे पास आ रहा है. एका मुलीच्या मागे गुंड लागले, गुंड. ती मुलगी पळते, धावते धावते, जीवाच्या आकांतानं ती मुलगी धावते. आणि धावता धावता त्या मुलीला एक घर असं दिसलं, ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता. ते घर दिसलं, ती मुलगी त्या घरामध्ये पळाली आणि त्या घराचा दरवाजा लावला. त्या घरातील तगडा बांडा मुलगा म्हणतो, अगं तू वेडी आहे, वेडी. गुंडापासून वाचण्यासाठी माझ्या घरात घुसली, पण माझ्या घरात एकही लेडीज नाहीये, एकही. मी एकटा पुरुष आहे. तुला माझ्या घरात येताना भीती वाटली नाही का? तेव्हा ती मुलगी म्हणते, नाही दादा, अजिबात भीती वाटली नाही. तो मुलगा म्हणतो, कशी? तुला माझी भीती वाटली नाही का? तू बिनधास्त दरवाजा लावलाय, तुला माझी कशी भीती वाटली नाही? तर ती मुलगी म्हणते, दादा, ज्यावेळी तुझ्या हातामध्ये भगवा पाहिला, तुझ्या हातामधील भगवा दोरा पाहिला, तुझ्या कपाळाचा भगवा गंध पाहिला, तुझ्या पाठीमागे लावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला, त्याच वेळेस कळालं, इथं जे माझं संरक्षण होईल ते कुठंच होणार नाही. म्हणून आज शुद्ध बीज जन्माला घालण्याची वेळ आलेली आहे. आणि ते शुद्ध बीज जन्माला घालावं असं वाटत असेल तर कुठंतरी निराई, मुक्ताई, जनाई, जिजाऊ मा साहेब जन्माला आल्या पाहिजे. त्यावेळी नामदेवांचं कीर्तन चालू असायचं आणि नामदेवांच्या कीर्तनामध्ये जनाबाई टाळ घेऊन उभ्या असायच्या. आता तुम्ही म्हणाल, जनाबाई टाळ घेऊन उभ्या होत्या, याला काय पुरावा होता? एकीकडे ज्ञानदेव होत्या, एकीकडे जनाबाई होत्या. आता चाल म्हणायची म्हणल्यानंतर इकडचे फडकरी कुणाला सांगते? इकडे हात करते, आणि इकडचे इकडे हात करते. मग त्यावेळी जनाबाई टाळ घेऊन होत्या आणि ज्ञानदेवांना काय म्हणतात? ज्ञानदेवा, आजची चाल कोणी म्हणायची? तुम्ही म्हणायची. जनी म्हणे ज्ञानदेवा, नामदेव कीर्तन
सोपं नाही. जनाबाई नामदेवांच्या घरी दासी होत्या. नामदेवांच्या घरी किती माणसं होती? 14 जण होती. 14 जण. आणि या 14 जणांचा स्वयंपाक जनाबाई करायच्या. जनाबाई. आत्ताच्या बायका हम दो आणि हमारे दो आणि बुडा बुडी फेक दो, है की नाही? हम दो हमारे दो आणि बुडा बुडी फेक दो. आणि नाहीच जमलं तर बाहुला बाहुलीच्या सारखं घटस्फोट घ्यायला लगेच तयार. अरे कायदा तुमच्या बाजूने झाला म्हणून या पुरुषांना तुम्ही किती त्रास देणार, किती वेळेस घटस्फोट घेणार. अरे पूर्वीची बाई, पूर्वीची हे बघा, शुद्ध बीजापोटी आणि फळे रसाळ गोमटी. मी अभंगाच्या बाहेर जाणार नाही. आंबा आहे आंबा. त्या आंब्यामध्ये कोय मोठी असावी की छोटी असावी? बोला. कोय छोटी असावी आणि आंबा रसाळ असावा, मधुर असावा, गोड असावा. पण काही आंबे वाणाने धड नसतात पण गुणांनी धड असतात. आणि काही गुणांनी धड नसतात, वाणाने धड असतात. तसं काही महिला वाणाने धड नसतात पण गुणांनी धड असतात. आणि काही गुणांनी धड नसतात पण वाणाने धड असतात. आणि तुम्ही कशा बघता? वाण बघता का गुण बघता दादा? बोला बोला. हा, गुण बघता. दादासाठी टाळ्या वाजवा. ज्यांनी ज्यांनी गुण बघितले, ज्यांनी ज्यांनी गुण बघितले त्यांचा संसार टिकला. आणि ज्यांनी ज्यांनी वाण बघितला त्यांचा घटस्फोट झालाच म्हणून समजा. बाई वाणाने चांगली असावी की गुणांनी? अहो पहिल्या काळ्या बेंद्र्या बायका पण बेवड्यांचे संसार केले हो. अट्टल बेवड्याचे संसार. 4 लेकरं पाठीशी घेऊन सरपणाचं ओझ, असं सरपणाचं ओझ फेकायचं, भावाला पाणी द्यायचं, काळा चहा मांडायचा, भाऊ विचारायचं ताईडे कशी आहे ग? लई बघी लई. पण काही बघा नसायचं. तरी सुद्धा अट्टल बेवड्याचा 4 लेकरं सांभाळून लोकांच्या घरी मजुरी करून त्या बाईनं संसार केला. कधीच्या? पूर्वीच्या. आणि आजकालची बाई लग्न झालं की 25व्या दिवशीच काय म्हणते? धनी तुम्ही वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा. लग्नाच्या 25व्या दिवशीच काय म्हणते बाई? वेगळं निघायचं. वेगळं. एक बाप 3 मुलं सांभाळतो. किती? 3 मुलं. पण 3 मुलं आई बाप सांभाळू शकत नाही. ही परिस्थिती कुणामुळे आली? कुणामुळे? कुणामुळे? बोला ना तच बघूया. 25व्या दिवशी वेगळं गाडीते. 3 भावंड वयाच्या 25 पर्यंत एका ताटात जेवले. लग्न झालं की 25व्या दिवशी काय म्हणले? वेगळं निघायचं. आता वेगळं निघायचं म्हणल्यावर तुमच्या गावचे सरपंच असतीलच इथं. सरपंच इथंच बसलेले. सरपंच आले, चेअरमन आले, ग्रामपंचायत सदस्य सगळे आले. आता वेगळं निघायचं म्हणल्यानंतर पहिल्या काय करावं लागतील? वाटण्या. वाटण्या करायचे म्हणल्यानंतर 3 भाऊ होते. मोठा भाऊ म्हणला आम्ही 3 जण आहे. माझ्या बापाला 30 एकर शेती आहे. किती वाटून येते? 3ला 10 एकर शेती वाटून द्या म्हणले. सरपंच सदस्य सगळे म्हणले शेती भेटन बाबा तुम्हाला, पण आई बाप कोण सांभाळील? मधवा भाऊ पुढे आला. सालाचे महिने किती? आम्ही किती भावंड? 3. एकेकाला किती? 4 त्रिक म्हणजे एकेकाला आम्ही 4 महिने आई बाप आळीपाळीने सांभाळतो. मधवा भाऊ म्हणला एवढा वेळ बाप ढगाकडे डोळे लावून बघत होता, ऐकत होता, पण म्हातारपणात आई बापाच्या वाटण्या बापाला गावलं नाही. बाप म्हणला हे बघा, जोपर्यंत जीवाजीव आहे तोपर्यंत वाटण्या होणार नाही. तुम्हीच अंगावरच्या कपड्यानिशी घराच्या बाहेर पडा आणि 4 महिने आळीपाळीने माझ्याकडे या, तुम्हाला मी सांभाळतो. एक बाप 3 मुलं सांभाळा.
पण 3 मुलं आई बाप सांभाळू शकत नाही. मला सांगा, ह्या मुलांना लहानाचं मोठं कोणी केलं? बाबा तुम्ही केलं. ह्यांना शिक्षण कोणी दिलं? तुम्ही दिलं. सर्व्हिसला कोणी लावलं? तुम्ही लावलं. ह्यांचं लग्न कोणी केलं? तुम्ही केलं. मग सगळा खर्च तुमचा. त्यांना मोबाईल घेऊन देणार, मोबाईल मध्ये बॅलन्स तुमचं, गाडी तुमची, सगळा खर्च या आई बापाचा. आणि ज्या वेळेस मुलाचं लग्न होतं त्यावेळेस मुलगा म्हणतो आम्ही दोघं आमचा खर्च सांभाळतो आणि तुम्ही दोघं. मग काय उपयोग झाला तुमचा? नाही. कुणाचे कुणी या जगामध्ये तुम्ही ज्यांच्यासाठी मरमर करतायत ना ते तुमचे नाही, तुमचे. म्हणून इथं जेवढी बसलेली माणसं आहेत ना त्या सगळ्यांना सांगते, जोपर्यंत जीवात जीवे, जोपर्यंत जीवात जीवे तोपर्यंत प्रॉपर्टी अवलादीच्या नावाची करायची नाही. आणि जर केलीच तर ताट, तांब्या, पळशी तयार ठेवा. कुठं? जिन्याखाली आई बाप झोपिले, जिन्याखाली. लाजा वाटायला पाहिजे, लाजा. आज ज्या मुलांनी जिन्याखाली आई बाप झोपिले, ज्या मुलांनी आई बापाच्या वाटण्या केल्या, त्या मुलांची तीच वेळ येणार आहे. जो बोया वो पाया, जे पेरलं तेच उगवणार. दादा मला सांगा, आंबे लावले चिचा लागणार आहेत का? बाबळी लावल्या काटेच. जे पेरलं तुम्ही तेच कर्माचं फळ. शेवटी नशिबात केले कर्म झाले आणि तेची भोगा आले. तुम्ही जे कर्म केलं तेच उगवणार आहे. म्हणून एकच करायचं, इथं आल्याच्या नंतर संसारातलं आपल्या सोबत काहीच येणार नाही, काहीच. किती कमवा हे सुना तुमचं नाव घेणार नाहीत, तुमची मुलं तुमचे नाव घेणार नाही. पण आजचं ऐकलेल्या कीर्तनाची नोंद कुठे झाली? हे बघा, कीर्तनाला माणसंच येऊ शकतात, म्हशी येऊ शकतात. म्हशीला किती अगं म्हशे चल गोळेगाव करतायचं कीर्तन आहे. त्या उभ्या महाराष्ट्रात गाजलेले आमचे सासरे बंडूबुवा गोळेगावकर. आणि त्या बंडूबुवा गोळेगावकर त्यांच्या सुनबाईचं कीर्तन आहे. अगं म्हशी चल कीर्तनाला, अगं म्हशी चल कीर्तनाला. येईन का दादा? येईन का म्हैस कीर्तनाला? येऊ शकत नाही, कारण ती काय आहे बघा. ते द्या सोडून. बैलाला म्हणलं तर होय दादा, एखाद्या बैलाला तुम्ही म्हणले बैला चल कीर्तनाला, बैल येईल का? बैला म्हशी कीर्तनाला येऊ शकत नाही. आणि हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान मनुष्य देहामध्येच प्राप्त होऊ शकतं. म्हणून मनुष्य देहामध्ये जन्माला आल्याच्या नंतर इथं या आणि इथं आल्याच्या नंतर संतांची संगत करा. सज्जन संगत की करले तो बढ़त जाए, संगत सजन की करले तो बढ़त जाए, संगत गधे की करले तो दो लाथा खाए. म्हणून संगत संतन के संग लागले तेरी अच्छी पड़ेगी. संतन के संग लागले तेरी अच्छी पड़ेगी. तेरी अच्छी पड़ेगी. तेरी अच्छी पड़ेगी. अच्छी पड़ेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी पड़ेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के सगला बने तेरी अच्छी बनेगी. संतन के सगला बने तेरी अच्छी संतन के संग लागवे तेरी अच्छी बनेगी. जर जीवनाचं सोनं करायचं असेल ना तर संतांच्या संगतीत या, संतांच्या संगतीत. आई म्हणते माझा बाळा पेत नाही हो, पण संगतीने काय झाला? बिघडला. माझा बाळा लई चांगला, पण कशाने बिघडला? संगतीने बिघडला. माणूस किती
किती मोठा साधू होऊ द्या, किती मोठा साधू, देखनाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. किती मोठा साधू असू द्या, वाईटाच्या संगतीत गेला की तो बिघडलाच. म्हणून बेटर बी अलोन दॅन इन बॅड कंपनी. वाईटाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटे थांबा, एकटे. ओपन अँड एनिमी दॅन अ फॉल्स फ्रेंड. चुकीच्या मित्रापेक्षा उघड उघड शत्रू चांगला. उघड उघड शत्रू चांगला. लक्ष देऊ नये का? इम्पॉर्टंट सेंटेन्सेस. उघड उघड शत्रू चांगला, पण चुकीचा मित्र नको. कारण चुकीचा मित्र अधोगतीला घालील, शत्रू अधोगतीला तरी घालणार नाही. चुकीच्या मित्राची संगत बिघडवल्याशिवाय राहणार नाही. चुकीच्या मित्राच्या संगतीत जाऊ नका. चुकीचा मित्र आयुष्याचा नाशच करणार. आणि चांगल्या माणसांच्या संगतीत आले तर जीवनाचं सोनं होणार, जीवनाचं सोनं. लाईफ इज ड्रामा. लाईफ इज ड्रामा. मॅन इज ऍक्टर अँड गॉड इज डायरेक्टर. जीवन हे एक नाटक आहे. देव हा दिग्दर्शक आहे आणि मनुष्य हा कलाकार आहे. मग आता तुमच्याकडे हे जीवन जगण्याची कला आहे. लाईफ इज आर्ट. जीवन ही एक कला आहे, पण ती वाईटाच्या संगतीत गेली की बिघडणारच. आज हे दादा उत्कृष्ट पखवाज वाजवतात का? संगत चांगली मिळाली. आम्ही कीर्तन सांगतो, संगत चांगली मिळाली. हे उत्कृष्ट गायक आहे, संगत चांगली मिळाली. तुम्ही कीर्तनात आले, संगत चांगली मिळाली. काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य आहे. दादा, मागच्या जन्माची पुण्याई असल्याशिवाय तुम्ही कीर्तनात येऊ शकत नाही. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई लागते, तेव्हा भगवंताचं नाम मुखामध्ये येतं. असेल ज्याची पूर्व पुण्याई तोच मुखी गाई राम नाम. ज्याची काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई आहे, त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे. त्याच्या मुखामध्ये गोड अशा भगवंताच्या नामाची अमृतवाणी आहे. आणि संतांनी आयुष्यामध्ये तेच केलं. काय केलं? नामस्मरण केलं. मुखी अमृताची वाणी, 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 मुखी देह देवाचे कारणी. संतांनी काय केलं? आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं. आणि ज्यावेळी भगवंताचं नामस्मरण करतो त्यावेळी चित्त काय होतं? माणसाचं शुद्ध होतं. आणि शुद्ध झालेल्या चित्तामध्ये भगवान परमात्मा वास्तव्य करतो. एवनी गोपाळ कर
आलं तिथं कोण वास्तव्य करतो? गोपाळ म्हणजे साक्षात भगवंत तिथं वास्तव्य करतो. मला सांगा माऊल्यांनो, आपलं चित्त निर्मळ आहे का? आता कीर्तनाला आले असतील पण धडके कल्पना देत असतील. काय चाललं असेल घरी, काय चाललं असेल घरी, चित्तामध्ये काय असावं? भरपूर इथलं नाही सांगत तुम्हाला, आमच्या परतूरचं सांगते, तुम्ही काय बघायला येणार नाहीत. आमच्या परतूरचं सांगते. नवीन कोणी भाडेकरू आल्या की आमच्या बायकांचं एकच, ती काय करती, कशी राहती, काय खाती, कुणाला बोलती, सगळं तिचं निरीक्षण करतात. 4-4 अशा एकत्र बसतात. कामच नाही, नवरी कंपनीत गेले की ह्या एकत्र बसते. मग काय करते काय नाही. मग नवीनच एक फॅमिली आली होती आणि ती बाई त्या फॅमिलीचं निरीक्षण करायची. स्टँडर्ड दिसते, स्टँडर्ड खाते, स्टँडर्ड राहते, पण कपडे मात्र स्वच्छ धुत नाही. काय म्हणली, ही कपडे स्वच्छ धुत नाही. आता तिच्या नवऱ्याला सांगू लागली, तो बिचारा माणसं शांत असतात, शांत असतातच मुळात. तो म्हणला गा जाऊ दे, साबण नसन. ती म्हणली उद्या दाखी ते. दुसऱ्या दिवशी दाखिलं, काही सोडा नसन. तिसऱ्या दिवशी काही पाणी नसन. चौथ्या दिवशी तो बिचारा पटकन उठला आणि तो म्हणला आज हिला दाखवायचं हिचे कपडे स्वच्छ होत आहेत की नाही. म्हणून त्याने आयडिया केली. ही उठली आणि भक्ती म्हणते ओ लय स्वच्छ कपडे धुतले तर असते, लय स्वच्छ. तो म्हणतो येडी आहेस का तू, ती कपडे रोजच स्वच्छ धुते. आपल्या खिडकीची काच मळाली होती, तू उठायच्या आधी मी उठलोय आणि आपल्या खिडकीची काच स्वच्छ केली. म्हणून तुला तिचे कपडे कसे दिसतात. म्हणजे फार अवघड आहे, फार. अगोदर चित्त निर्मळ कुणाचं करावं लागेल, आपलं. ज्यावेळी आपण चष्मा काळा घालू त्यावेळी काळा दिसेल, हिरवा घालू हिरवा दिसेल, निळा घालू निळा दिसेल. म्हणून चष्मा कसा घालायचा आहे, चांगला घालायचा आहे. या सर्वांगाने आपल्याला निर्मळ व्हायचंय. मग त्यासाठी काय करावं लागेल, साबणं लागतील. साबणं, संतूर, डव, हे की नाही. एवढे नाही निघलं तर सर्फ एक्सेल होईल का निर्मळ अंतकरण? नाही निर्मळ अंतकरण. काय करील साबण, साबणाने अंतकरण निर्मळ होणार नाही. अंतकरण निर्मळ होईल नामस्मरणाने. आणि संतांनी ते नामस्मरण केलं आणि सर्वांगाने काय झाले, निर्मळ झाले. अभंगाचं 3य चरण. सर्वांगी
चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठोबा रुपाली भिकराव गाडे मनीषा अरुण बोलते अनिता भिमावांगे सारिका रंगार काळवीट मोनिका ज्ञानेश्वर पवार वर्ष दत्ता गाडे स्नेहल राजू बोलते मंगल दत्ता निपाणे सारिका किशोर शिंदे या सर्व शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. आपण पाहिलं संतांनी आयुष्यभर नामस्मरण केलं आणि नामस्मरणाने संतांचं चित्त शुद्ध झालं आणि शुद्ध झालेल्या चित्तामध्ये भगवान परमात्मा वास्तव्य करतो. नामस्मरण केलं म्हणजे देवाला शोधायला जाण्याची दुसरीकडे गरज नाही. देव मुळात आला कुणासाठी? देव आला कुणासाठी? भक्त पुंडलिकासाठी देव आला. भक्त पुंडलिकानं केलं काय? भक्त पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली आणि त्यामुळं देव आज 28 युग झालं. 28 युग त्या पुंडलिकानं अशी मागे वीट फेकली. ऐसा कैसा तुरे धीट मागे भिरकावरी वीट. अगं आई वडिलांची जो सेवा करतो ना त्याला आषाढी कार्तिकीला सुद्धा जायची गरज नाही. देव त्याच्या घरी येतो. घरी फक्त आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांशिवाय वेगळा देव शोधू नका. आई वडील हेच देव आहे.
माया बापा माय बाप केवळ काशी केले न जावे तीर्थाशी. हे बाप आहे ना बाप, त्या बापामध्ये देव पाहिलं पाहिजे, त्या आईमध्ये देव दिसला पाहिजे. एका मुलाला असं वाटायचं माझा बाप कायम मला धाक लावतो, कायम मला धाक लावतो, चिडचिड करायचा, तो काही काम करत नसत आणि संगतीने बिघडत चालला. शेवटी बापानं काय केलं माहिती का, मुलाला सुधारायचंय, मुलाला वट्टीवर आणायचंय, पण आणायचं कसं, मुलाला घराच्या बाहेर काढलं बापानं. तो मुलगा म्हणतो आई संध्याकाळची वेळ, 2 मुलं आणि 1 पत्नी घेऊन मी जायचं कुठं होतं. घर मालकाला मुलगा सांगू लागला 2 मुलं आणि पत्नी घेऊन मी जायचं कुठं होतं, माझ्या बापानं मला घराच्या बाहेर काढलं. दादा साहेब साहेब तुम्ही 1 लाख रुपये दिले म्हणून आज माझा बिझनेस चालू आहे. आज 33 महिने झालं तुम्ही मला राहायला घर दिलं, तुमचे माझ्यावरती उपकार झाले. पण तो घर मालक म्हणतो वेडा आहेस का तू, ते 1 लाख रुपये बिझनेस साठी मी नाही दिले तुला. तो मुलगा म्हणतो नाही साहेब, आज 33 महिन्यापासून तुमचे 1 लाख रुपये वापरतो, 33 महिन्याचा प्रति सेकंदाला 1 रुपया, या हिशोबानं 33,000 रुपये व्याज झाले. साहेब हे 1,33,000 घेऊन टाका. साहेब म्हणतो वेडा आहे का काय तुला, 1000दा सांगतो हे पैसे माझे नाहीये, हे पैसे तुझ्या बाबांचे आहेत. आणि काय व्याज द्यायचं असेल ना ते तुझ्या बाबांना दे. मुलगा म्हणतो माझ्या बाबांनी पैसे दिले. होय, आज 33 महिने मी तुला फुकट सांभाळलं नाही, 33 महिन्याचं 66,000 रुपये खोलीचं भाडं तुझ्या बाबांनी दिलंय. काय जाऊन भेटायचं असेल ना कडकडून तुझ्या बाबांना जाऊन भेट. बाळा ज्या दिवशी तुझा बिझनेस चांगला होतो ना त्या दिवशी मंदिरात प्रसाद वाटतात तुझे बाबा, प्रसाद. फार चांगलं वाटतंय रे, तू लाईनला लागला, तू रांकीला लागला. मुलाला वाईट वाटलं, मी आज 33 महिने झाले बापाला वाईट समजित होतो, पण माझे बाबा इतके चांगले. मुलगा म्हणाला पहिलं बाबाच्या भेटीसाठी जायचं, आणि मुलगा बाबाच्या भेटीसाठी गेला. बाप खाटावर बसलेला असा, अंगणात बाज टाकून, बाबा पायाशी लोटंगण घेतलं, बाबा माफ करा ना, बाबा माफ करा ना. अरे तुला कधीच माफ केलंय, कशाला आला होता, बाबा पैसे द्यायला आलतो. अरे ते पैसे तुझेच आहेत, तुझ्यासाठी दिले, तुझ्याकडेच ठेव. म्हणजे बाबाने पैसे दिलेले बाप वापस सुद्धा मागत नाही. आजकालचे मुलं बापाला आईला पैसे दिले तर हिशोब घेतात, 1000-500 दिले तर काय केले म्हणून हिशोब घेतात. घेतात की नाही, घेतात की नाही. आजकालची तरुण पिढी बिघडत चालली आणि हे बोलणं काळाची गरज आहे. 35-35 वर्षाचे विवाहित पुरुष महिलांच्या जाळ्यात अडकत चाललेत, फसत चाललेत की नाही. चुकून सुद्धा पाय बिघडतोय की नाही. पण हे फक्त पैशासाठी, जेणेकरून तुमची पत्नीची जीव लावीन, ती बाहेरची बाई जीव लावणार नाही. बाहेरची बाई तोपर्यंत जीव लावीन जोपर्यंत तुमचं एटीएम आणि तुमचा खिसा भरलेला आहे. ज्या दिवशी तुमचा खिसा खाली झाला त्या दिवशी ते नातं संपलेलं असेल. म्हणून अशा भरपूर महिला आहेत. आजकाल मुलांचे लग्न जमत नाहीत तर लग्न जमवण्याचे एजंट झालेत. एजंट लग्न जमवतेत आणि त्या मुलाकडून पैसे घेतेत. लग्न होता न होता तेच मुलगी 4 दिवसात पळून जाते.
आणि लाखो रुपये त्या मुलीच्या आई वडिलांना त्या एजंटला दिलेले असतात. हे फसवा फसवीचे धंदे किती दिवस चालणार आहे. म्हणून आजकालच्या मुलांनी, जे अविवाहित मुलं आहे त्यांनी तर महिलांच्या जाळ्यात फसू नये, आपलं करिअर बरबाद करू नये. आणि विवाहित पुरुषांनी सुद्धा आपल्या पत्नीला धोका देऊन बघा स्त्रीच्या नादी लागू नये. तुकोबा काय सांगतात, बघा स्त्री आम्हा माते समान, बघा स्त्री आई समान म्हणा, बहिणी समान म्हणा, माते समान म्हणा, तर जीवनाचं काय होईल, सोनं होईल सोनं. आणि हे कधी होईल, संतांच्या संगतीत आले तर जीवनाचं सोनं होईल सोनं. म्हणून तुकोबा काय संतांना धन्यता देतात, धन्यता. संत ज्या वेळेला भेटेल त्या वेळेला धन्यता दिली, संत ज्या काळाला भेटतील त्या काळाला धन्यता दिली, संत ज्या क्षणी भेटतील त्या क्षणाला धन्यता दिली. मग संतांना धन्यता देण्यासारखं असं काय होतं संतांच्या दर्शनामध्ये, तर संतांच्या दर्शनाने तीनही तापाचा नाश होतो. अभंगाचं चतुर्थ चरण. तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती,
देवाचे कारणी. हे बघा, संतांचं नामस्मरण आपण करूयात नवल नाही, देवाचं नामस्मरण आपण करूयात नवल नाही. नामदेवांच्या घरी 14 माणसं होती, 14. बंडूबुवांचा गाजलेला अभंग आहे आणि त्या अभंगाला 3 चाल येते. गोनाई रजाई दुगी सासू सुना दाम नाम जना बापुजी का हो दाम नाम जना बापुजी का हो दाम नाम जना बापुजी का हो दाम नाम जना बापुजी का
बंडूबुवांनी गायलेला हा अभंग आहे. आणि या अभंगाला उभ्या महाराष्ट्रामध्ये हीच चाल येते. नामदेवांच्या घरी 14 माणसं होती. त्या 14 माणसांचा आज उद्धार झाला. ते धन्य झाले. का धन्य झाले? कारण त्यांनी नामस्मरण केलं. नामस्मरण करणारा या जगामध्ये धन्य असतो. धन्य धन्य जगी तुझी हरी खास करून इथे नाचताना लाजायचं नाही. इथे नाचताना डोक्यावरचा पदर खाली आला तरी सुद्धा लाजायचं नाही. डोईचा पदर ग आला खांद्यावरी. डोईचा पदर ग आला खांद्यावरी. डोईचा पदर जनाबाईच नाही नाचल्या, मीराबाई सुद्धा नाचायच्या. आणि कशा नाचायच्या? नाचुमी 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 नाचुमी. इथे नाचताना तमाशातला नाचत येत. तमाशात बाई तुझं झगागो झगागो काय गाणी आहेत. गाणी सुद्धा अशी आलेत काय म्हणतात हा. तिथं नाचताना लाजत नाहीत पण इथं नाचताना लाजत येत. जसं येईल तसं पण इथं नाचायचं. कीर्तनात जो नाचतो तो धन्य आहे. कीर्तनात नाचलं पाहिजे. कीर्तनात नाचताना लाजायचं नाही. संत नाचले, मीराबाई, मुक्ताबाई,
सोनं झालं सोनं. आजही ज्ञानोबांच्या जगबगामध्ये सुवर्ण पिंपळ आहे, सुवर्ण पिंपळ. जयंती द्वारी सोन्याचा लिंगा. जयंती द्वारी सोन्याचा लिंगा. क्या बात आहे. हॅलो हे पहा ही अभंग बंडुबुवांनी गायलेले आहेत. हे पहा आपण जेणेकरून कुठे जावं सोशल मीडिया जावं जे आपण लहानपणापासून त्यांचे आजपर्यंत अभंग ऐकत आलो आहोत. कुठेही सर्च करा मोबाईल मध्ये, कुठेही सर्च करा बंडू बाबा गोळेगावकर यांचे चिरंजीव तसेच ताई सुनबाई आज याच ठिकाणी आपल्या गावामध्ये आलेले आहेत. ते सर्वांनी मनापासून सर्वांनी टाळ्या वाजवा. आता लास्टचा एक असा अभंग होईल, तो अभंग तुम्हाला बंडुबुवांची आठवण करून देईल. तो अभंग असा आहे पहा. संतांनी नामस्मरण सांगितलं, पण कोणत्या देवाचं सांगितलं? तो आमचा एकच देव आहे. एक गाव आम्ही विठोबाचे नाव. 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 आम्ही कधी काम नाही येते, आम्ही कधी काम नाही येते, आम्ही कधी काम नाही येते. म्हणून या वाटा दुसऱ्याला विचार. म्हणून या वाटा दुसऱ्याला विचार. आणि कधी काम नाही येते, आणि कधी काम नाही येते, आणि कधी काम नाही येते. म्हणून या वाटा दुसऱ्याला विचार. म्हणून या वाटा दुसऱ्याला संतांनी अखंड नामस्मरण केलं आणि जीवनाचं सोनं करून घेतलं. आणि तुम्हा आम्हाला सुद्धा काय करायचंय? जीवनाचं सोनं करून घ्यायचंय. म्हणून आज घेतलेल्या अभंगाच्या मी बाहेर गेले नाही. लास्टला एकदा अभंग पुन्हा एकदा सांगायचा असतो की लय छान, खूप छान कीर्तन झालं रात्रीचं, आणि अभंग कोणता घेतला होता माहीतच नाही. असं व्हायला नको. म्हणून अभंग जाता जाता सांगून जाते. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. अनेकांच्या पाठातला आहे, पण बहुधा अनेकांची त्याच्याकडे पाठ झालेली दिसते. अभंग आपला पाठ व्हायला नको. अभंग अभंग असतात आणि ते अभंगच राहिले पाहिजे. म्हणून कीर्तनासाठी अभंग कोणता घेतला होता? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कागणी. सर्वांग निर्माळ, चित्त जैसे गंगा जळ. तुका म्हणे जाती, तापदर्शनी विश्रांती. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली.
ते म्हणजे उत्कृष्ट पकवान वादक भगवान दादा आहेत. त्यांच्या सोबतीला दादा संकेत दादा तर आहेतच, पण आम्ही रस्ता इतका इकडून तिकडं जाय तिकडून इकडं जाय, वाटेत गाडीत नेमकं चाक पण टिपणी होती आमच्याकडे बसून दिली म्हणून जमलं, पण उशीर झाला. 7 ते 9 ची 8 ते 10 सेवा झाली, 1 तास लेट झालं. गावकऱ्यांनी आम्हाला मोठ्या उदाहरण अंतकरणानं या स्टेजवर माफी मागू नये, पण तुम्ही उदाहरण अंतकरणाचे आहात.